नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात 2025 या वर्षी अवकाळी पावसामुळे गारपीट झालेली होती आणि त्या गारपिटीचा मोबदला शेतकऱ्यांना आता मिळालेला आहे. आपण बघू शकता, राज्यातील विविध जिल्ह्यातील माहे एप्रिल ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने 22 जुलै 2025 रोजी GR निर्गमित केलेला आहे. मित्रांनो, विभागीय आयुक्त ज्या क्षेत्रातील विभागीय आयुक्तांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली होती, त्यानुसार ही रक्कम मंजूर झालेली आहे. फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 337 कोटी 41 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. आपण बघू शकाल यामध्ये कोणकोणत्या क्षेत्राला किती रक्कम मंजूर झालेली आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागामधील संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना एकूण 244 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. हे नुकसान एप्रिल 2025 व मे 2025 या कालावधीत 2 वेळेस झालेले आहेत. यानंतर पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी रक्कम मंजूर झालेली आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी 2 वेळेस एप्रिल 2025 व मे 2025 रोजी झालेल्या नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी एप्रिल व मे 2025 या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा यांना एप्रिल 2025 या कालावधीत व अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यांना मे 2025 या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा प्रत्येक विभागातील जिल्ह्यांसाठी ही रक्कम मंजूर झालेली आहे. तरी शासन स्तरावर ही रक्कम मंजूर झालेली असल्याने हिस्सा वाटप लवकरच होईल असे वाटते. कारण एकदा की रक्कम मंजूर झालेली असल्यास शेतकऱ्यांना रक्कम व पैसे मिळण्यासाठी कमी कालावधी लागतो. धन्यवाद. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.